कोल्हापूरचा महापौर आणि उपमहापौर हा आज ठरणार आहे। महापौर पदासाठी महायुतीकडून भाजपच्या रूपाराणी संग्राम निकम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांच्या विरुद्ध काँग्रेसच्या सचिन मारुती शेंडे यांनी अर्ज भरलाय। तर उपमहापौर पदासाठी महायुती अंतर्गत जनसुराज्य शक्ती पक्षाच्या अक्षय जरग तर काँग्रेसच्या दुर्वास कदम यांनी अर्ज भरलेला आहे। महायुतीकडे 46 तर महाविकास आघाडीकडे 35 नगरसेवकांचं संख्याबळ आहे। आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शेखर, हे संख्याबळ पाहता निवडणुकीचा निकाल किंवा महापौर कोण होणार हे जवळपास निश्चित आहे असंही म्हणता येईल। बरोबर आहे विक्रांत, हा महापौर कोण होणार आहे जवळपास निश्चित आहे। अगदी औपचारिकता जी आहे ती बाकी आहे आणि मी थेट त्याच सभागृहात उभा आहे ज्या सभागृहात गेले 5 वर्षांपासून एकही नगरसेवक पाहायला मिळत नव्हते। निवडणुका झालेल्या आहेत, तब्बल 9-9.5 वर्षानंतर निवडणुका झाल्या आणि त्यानंतर हे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सर्वच नगरसेवक जे निवडून आलेले ते आता असनस्त झालेले आहेत। काही वेळातच निवड प्रक्रिया होणार आहे। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर भाजप आणि शिवसेनेचे जे भगवे फेटे घालून या ठिकाणी आलेले सगळे नगरसेवक पाहतोय ते भाजप शिवसेनेचे आहेत आणि अर्थातच त्यांचं संख्याबळ जे आहे ते 46 वरती जाऊन पोहोचलेलं आहे। भाजप शिवसेना हा मोठा पक्ष त्या ठिकाणी या महानगरपालिकेत ठरलेला आहे। खरं तर विरोधी पक्षाची भूमिका आता काँग्रेसला घ्यावी लागणार आहे आणि काँग्रेसचे सगळे नगरसेवक गांधी टोपी जे आहेत पांढऱ्या त्या घालून या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचे देखील जवळपास 35 इतकं संख्याबळ आहे। एक स्ट्रॉंग विरोधी पक्ष या ठिकाणी महानगरपालिकेला मिळालेला आहे। दुसरीकडं एक पूर्ण बहुमत असलेलं सरकार देखील आता या भाजप आणि शिवसेनेचं या ठिकाणी स्थापन होणार आहे। अर्थातच आजची महापौर उपमहापौर निवडीची प्रक्रिया आहे। रूपाराणी निकम यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ जी आहे ती पडणार आहे। आपण जर समोर ही दृश्य बघितली तर त्या ठिकाणी गुलाबी फेट्यांमध्ये जो दिसतोय तो अक्षय जरग, जो जनस्वराज्य शक्ती पक्षाचा एकमेव निवडून आलेला उमेदवार आहे। त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे अर्थातच त्यांना हे उपमहापौर पद जे आहे ते देण्यात आलेलं आहे। अर्थात काही वेळातच ही निवड प्रक्रिया होईल आणि अधिकृत घोषणा जी आहे ती त्यांच्या नावाची होण्याची शक्यता आहे। आणि बाजूलाच आपण जर बघितलं तर रूपाराणी निकम देखील त्या ठिकाणी बसलेले आहेत। त्या महापौर पदासाठी या ठिकाणी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। काँग्रेसकडून देखील करण्यात आलेला आहे। अर्थातच ही औपचारिकता आता बाकी आहे। निवड प्रक्रिया पार पडेल आणि त्या निवड प्रक्रियेनंतर कोल्हापूरच्या महानगरपालिकेतला नवा महापौर जो आहे तो आता महानगरपालिकेच्या या सगळ्या सभागृहातून कोल्हापूरच्या जनतेसाठी आता निवडला जाणार आहे। त्यामुळे निश्चित ही निवड प्रक्रिया जी आहे ती आता काही वेळात सुरू होईल। जिल्हाधिकारी यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद शेखर दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।